नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर जलसंपदा वगैरे विभागामध्ये पदभरती झालेली आहे, परंतु अजूनही पदभरती येत्या काळामध्ये होणार आहे. ऑलरेडी जो जी-आर मान्य झालेला आहे पाणी पुरवठा विभागाचा, त्यानंतर जलसंपदा विभागामध्ये सुद्धा 2024 पर्यंतची म्हणजे 23-24ची पदे रिक्त आहेत. त्यांचीसुद्धा भरती येत्या काळामध्ये होणार आहे आणि खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की त्या पदासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे? तर खूप जुने जी-आर आहेत, परंतु पात्रता तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जवळपास 40 ते 50 संवर्गाच्या पात्रता आपण पाहणार आहोत, ज्या की तुम्हाला जलसंपदा आणि पाणीपुरवठा या दोन्ही विभागासाठी ह्या पात्रता असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. तर नॉर्मली मी काय करतो, फक्त पदाचं सांगतो. याच्या PDF ज्या आहेत त्या ऑलरेडी टेलिग्रामला अवेलेबल आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. कारण का जर आपण सांगत बसलो तर खूप लांब जाईल. तर संशोधन सहाय्यक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक म्हणजे नॉर्मली सांगायचं झालं वैज्ञानिक सहाय्यकाची पात्रता या ठिकाणी नेमकं काय आहे? सगळ्यांना तेवढंच आहे, परंतु थोडं त्यांच्या जे नेमकं त्यांचा अनुभव म्हणा किंवा त्यांचं सर्टिफिकेशन वगैरे ते वेगवेगळं आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर हे जलसंपदा विभागामध्ये सुद्धा येतं, त्यानंतर परत याच्यामध्ये सुद्धा येतं पाणीपुरवठा वगैरे. सर्व विभागामध्ये सेम पदे असतात. एवढंच की प्रत्येकाचं वेगवेगळं क्रायटेरिया असतो. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी अजून एक आहे. कोणतं? कालवा निरीक्षक आणि मोजणीदार दफ्तर कारकून याचं सुद्धा आहे. यासाठी काय पात्रता आहे? याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. परंतु एक्झॅक्ट जी पात्रता आहे तीच असते. थोडाफार बदल म्हणजे काय, की कालांतराने जसं आत्ता जे नवीन-नवीन येत आहेत त्याला धरून येईल. तर व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. पुढे अजून सगळ्या पदाच्या आहेत. त्या सगळ्या PDF जवळपास 10 ते 15 PDF आहेत. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे जे आहेत ते सगळे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो. तुम्ही जसं कमेंट करसाल तसं मी तुम्हाला प्रोव्हाईड करून देईन इन्फॉर्मेशन. कारण का आपलं कर्तव्य आहे विद्यार्थ्यांच्या सगळ्या डाऊट क्लिअर करणं. हे प्रयोगशाळा सहाय्यकचं आहे. काही काही विद्यार्थी म्हणतील जलसंपदा विभागाचं आहे, परंतु हे पाणीपुरवठा विभागातसुद्धा सेमच असेल. तर व्यवस्थित पाहून घ्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा. एक व्हिडिओ म्हणा इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाईड करायची होती. खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये होते. कुठून पाहायचं? काय करायचं? नेमकी पात्रता कशाची काय आहे? या संदर्भात खूप कन्फ्युजन आहे. जेव्हा परीक्षेचा एंड टाईम काळ येतो, तेव्हा तुम्हाला डाऊट पडतो, की ही पात्रता लागेल का? असेल का? तर त्यामुळे आत्ता तुम्ही सगळं क्लिअर राहा. जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला सरळ अप्लाय करता येईल. तर टेलिग्रामला जाऊन जॉईन करा. त्या ठिकाणी सर्व पदांच्या PDF अवेलेबल आहेत. डाउनलोड करून घ्या. पहा, जर त्याच्यामध्ये काही बदल झालं, तर मी पुढे कळवणार आहे. जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला कळून जाईल. जे नसेल ते पात्रता तुम्ही आत्ता अप्लाय करा, निर्माण करा, जेणेकरून आलेल्या काळामध्ये तुम्हाला लगेच जाहिरातीला अप्लाय करता येईल. तर बाकी व्हिडिओ शेअर करा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तयारी करत आहेत सरळ सेवेच्या गट क आणि ड साठी. तर आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. काही डाऊट असतील कमेंट करा, त्याला मी प्रत्युत्तर अवश्य देईन.